खरात बाबानंतर आता खेडचा बाबा रंगात महिलांच्या अंगात. खरातचं प्रकरण अजून लोकांच्या मोबाईलवरून हटलं नाही. एकामागून एक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तोच आता आणखी एक बाबा रंगात आल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. विशेष म्हणजे याही बाबावर महिला अत्याचाराचा आरोप आहे. मात्र या बाबाला अजून अटक झालेली नाहीये. या बाबाने हे आरोप फेटाळून लावले असले तरी बाबाच्या दरबारातील एका व्हिडिओची सध्या तुफान चर्चा सुरू आहे. त्या व्हिडिओत बाबा आलाय रंगात, महिलांच्या अंगात असं काहीसं चित्र पाहायला मिळतंय. आता हा बाबा कोण आणि त्यानं काय प्रकार केलाय याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला. चांडोली येथील शिवदत्त आश्रमाचे चालक नवनाथ गवळी, ज्यांना स्थानिक स्तरावर मामा म्हणून ओळखलं जातं, त्यांच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचा आणि अंधश्रद्धेतून फसवणुकीचा गंभीर आरोप करण्यात आलाय. माझ्यावर हा आरोप 8 महिन्यापूर्वी झाला होता. 8 महिन्यापूर्वी आरोप व्हायच्या आधी साधारण 15 दिवसापूर्वी या 8-9 लोकांनी एकत्रित येऊन आम्हाला इथं मारहाण केली होती. आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मला ज्या वेळेस कोर्टाची तारीख आहे त्या प्रत्येक तारखेला मी हजर असतो आणि सगळं इथं चौकशी आणि कुठला इथं पुरावा किंवा असं काही घडलंच नाही तर पुरावा सापडायचा पण विषय आहे. समाजातील लोकांच्या अगतिकतेचा आणि श्रद्धेचा गैरफायदा घेऊन स्वतःला महाराज म्हणून घेणाऱ्या एका भोंदू बाबाचा खरा चेहरा त्यातून समोर आलाय. पुण्यातील खेड तालुक्यातील चांडोली परिसरात शिवदत्त आश्रम चालवणाऱ्या नवनाथ गवळीवर एका 34 वर्षीय महिलेनं विनयभंग आणि लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केलाय. नवनाथ पंढरीनाथ गवळी असा हा भोंदू बाबा, ज्याच्या आश्रमात मी काही दिवसांपूर्वी जात होते, त्यांनी माझ्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट मी माझ्या मिस्टरांना सांगितली. बायकांची वारी उठवतो आणि बायकांना वशमध्ये करून घेतो आणि त्यांच्याबरोबर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करतो. जपाचं कारण घेऊन आश्रमामध्ये बोलवतो, मग त्यांना भस्म लावतो, वशमध्ये करतो आणि त्यांच्याकडं अश्लील अनैतिक संबंध ठेवण्याचे मागणी करतो. या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांना कशा प्रकारे जाळ्यात ओढलं जातं हे पुन्हा एकदा उघड झालं. पीडित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार ती कौटुंबिक आणि वैयक्तिक समस्यांमुळे मानसिक त्रासात होती. यावेळी कुणीतरी तिला चांडोली येथील शिवदत्त आश्रमाबद्दल आणि तिथल्या गवळी मामाबद्दल सांगितलं. तुमच्या सर्व समस्यांचं निराकरण इथं होईल असं भासून तिला आश्रमात पाचारण करण्यात आलं. जेव्हा पीडित महिला आश्रमात पोहोचली तेव्हा नवनाथ गवळीनं तिच्यावर दोष निवारण करण्याचं नाटक केलं. तक्रारीत असं म्हटलंय की आध्यात्मिक उपचारांच्या नावाखाली गवळीनं पीडितेसोबत अश्लील चाळे केले. इतकंच नव्हे तर तुझ्यावरील संकट दूर करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील अशी धक्कादायक मागणी करत त्यानं महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. फक्त या महिलेचाच हा आरोप नाही तर या घटनेनंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ देखील समोर आले, ज्यामध्ये आश्रमात चालणाऱ्या उपचारांच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. या ठिकाणी महिलांच्या अगतिकतेचा गैरफायदा घेऊन त्यांच्यावर अंधश्रद्धेचा प्रभाव टाकला जात असल्याचा संशय व्यक्त होतोय. सर्व समस्यांचं निराकरण होईल असं भासून भाविकांना, विशेषतः महिलांना आकर्षित करण्याचं केंद्र इथं चालवलं जात असल्याचं प्राथमिक माहितीवरून दिसून येत आहे. आश्रमातील या व्हिडिओत महिलांच्या अंगात आलंय असं दिसतंय. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. पीडित महिलेनं धैर्यानं पुढे येऊन तक्रार दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा हल्ली आहे. राजगुरुनगर येथील पोलिसांनी या प्रकरणी विनयभंग आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. पोलीस सध्या आश्रमातील कागदपत्र, तेथील उपचारांच्या पद्धती आणि उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक तपासणी करतायत. या प्रकरणात इतरही कुणाची फसवणूक किंवा छळ झाला आहे का या दृष्टीनं पोलीस अधिक तपास करतायत. या घटनेमुळे पुणे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. विविध सामाजिक संघटनांनी या प्रकरणाचा निषेध केला. अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी अशा भोंदू प्रवृत्तीपासून सावध राहण्याचं आवाहन केलंय. आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन असणं आवश्यक आहे असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. पोलीस तपासाअंतर्गत पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास राजगुरुनगर पोलीस करत असून कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अशा प्रकारची फसवणूक झाल्यास तातडीनं पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहनही करण्यात आलंय. आता हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर महाराष्ट्राला अशा भोंदू बाबांनी झपाटलंय का असा सवाल कुणालाही पडल्याशिवाय राहणार नाही. आपल्या महाराष्ट्राला अध्यात्माच्या आणि देवादिकांच्या सेवेची मोठी परंपरा आहे. त्यामुळे तर दरवर्षी लाखो लोक पाऊले चालती पंढरीची वाट असं म्हणत विठोबाला भेटायला जातात. मात्र हा झाला आपल्या श्रद्धेचा भाग.
पण मंडळी, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यात एक लहानशी पुसट रेषा आहे. लोक समस्यांच्या विळख्यात सापडल्यानंतर आपल्या भक्तीच्या विवेकातून कधी अंधश्रद्धेकडे वळतात हे कळतच नाही. मग असे काही बाबा तुम्ही आणि तुमचा भगवंत यांच्यामधला एजंट बनू पाहतात आणि तुमच्या श्रद्धेचा नको त्या थराला जाऊन गैरफायदा घेतात. त्यामुळं संकटात देवाचं नाव घेणं कधीही चांगलं, अर्थात तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग झाला. मात्र अशा भोंदूंना बळी पडू नका एवढंच आमचं म्हणणं आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.